खानदेश म्हटलं तर तिथं फेमस असलेली दाळबट्टी प्रत्येकाला आठवती। आम्ही मात्र खानदेशी नाही, पण आम्हाला दाळबट्टी प्रचंड आवडती। ती एवढी खुसखुशीत कशी बनती तेच मी तुम्हाला सांगते। त्यासाठी काय करायचंय, आपल्याला हवं तेवढं एकदा दाळबट्टीचं पीठ घ्यायचंय, त्यामध्ये थोडासा ओवा क्रश करून टाकायचा आहे, थोडेसे तीळ टाकायचे, हळद, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि त्यानंतर मी इथे थोडासा ना बेकिंग सोड्याचा सुद्धा वापर केला। हे एकदा ना सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर त्यामध्ये ना थोडंसं तेल टाकून हे सुद्धा पूर्ण पिठाला लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर पीठ भिजवताना इथे ना थंड पाण्याचा वापर करायचा नाहीये, थोडंसं कोमट पाण्याने हे पीठ भिजवायचे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय अगदी त्याचप्रमाणे भिजून 15 ते 20 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्या। तोपर्यंत लगेच मी वरणाची तयारी करायला घेतली होती। तुम्हाला जर बट्ट्यासोबत फोडणीचं वरण आवडत असेल तर तुम्ही तसं बनवू शकता, पण मी मात्र असं केलं होतं। आणि सगळ्यात मेन ना, हा गोळा बनवताना ना आतमधून थोडासा पोकळ ठेवायचा आहे, ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवलंय अगदी सेम तसंच। सगळे गोळे पटापट बनवून घेतले आणि त्यानंतर इडली पात्रामध्ये ह्या बट्ट्या मला वाफवायच्या होत्या। मस्त अशा 15 मिनिटं ना मीडियम फ्लेमवर मी वाफवण्यासाठी ठेवून दिल्या आणि त्यानंतर उघडून बघितलं तर तुम्ही बघू शकताय बट्टी पूर्णपणे आपली बेक झालेली आहे आणि कापताना सुद्धा तुम्हाला कळत असेल किती नरम झालेले आहे। आणि बट्ट्या तळताना एक काळजी घ्यायची आहे, कमी गॅसवर अजिबात तळायच्या नाहीये, मीडियम टू हाय फ्लेमवर बट्ट्या तळून घ्यायच्या आणि तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत होतात। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा। थँक्स फॉर वॉचिंग। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।